यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमच्या सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये। सो आज आपण आलेलो आहेत नवसाला पावणारी माता रत्नेश्वरीचं दर्शन करायला आणि मी आणि माझा भाऊ गाडीवर आलेलो आहोत आम्ही दोघं जण। सो चला आता मी तुम्हाला मंदिर दाखवतो। चला बघू शकता आपण आता आम्ही अर्ध्या घंट्या पहिले आलेलो आहे तिथं। टोटल आम्हाला ओल्ड मोंडा टू इथं रत्नेश्वरीला 15 किलोमीटर पडलेलं आहे डिस्टन्स एवढं। आणि तुम्हाला सांगू इच्छितो की पहिली गोष्ट म्हणजे इथं पेट्रोल पंप कुठं बी नाही, पहिलेच तुम्हाला पेट्रोल वगैरे भरून तिथून मोंड्याहूनच यावं लागेल इथं। आता पुढे बघू आपल्या ब्लॉगमध्ये काय होईल। सो चला आता जाऊन तुम्हाला पूर्ण मी मंदिर दाखवतो आणि इथे काही दुकानं पण आहेत, शॉप तुम्ही येऊन खरेदी पण नक्की करू शकता। आणि खूप चांगलं असं मंदिर आहे, 9 दिवस पाहण्यासारखं माहोल होऊन जाते। आणि जे कोणी नांदेडच्या आजूबाजूला राहत असतील ते नक्की या आणि इथे येऊन देवीचं दर्शन घ्या। हे चॅनलवर जर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून टाका, व्हिडिओला लाईक करा। चला आजचा ब्लॉग आपण स्टार्ट करूया। आणि पाहू शकता तुम्हाला इथे पार्किंगची सुद्धा सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे। तुम्ही सर्व प्रकारच्या तुमच्या गाड्या वगैरे इथे पार्क करू शकता आणि पार्क केल्याच्या नंतर तुम्ही मंदिराकडे प्रस्थान करू शकता। आणि मंदिराच्या परिसरात आल्याच्या नंतर इथे पाहू शकता वेगवेगळ्या पद्धतीचे दुकानं आहेत, जिथे तुम्ही नारळ फूल सर्व काही घेऊन मंदिराकडे जाऊ शकता। आणि खूप छान असा परिसर आहे हा। आणि पाहू शकता खूप छान छान असे इथे पेढे वगैरे। माता रत्नेश्वरी देवी हे नांदेड जिल्ह्यातील खूप प्रसिद्ध मंदिर आहे आणि जवळजवळ 700 वर्षापासून माता रत्नेश्वरीचे येथे वास्तव्य आहे आणि लाखो भाविक इथे दरवर्षी येतच असतात। आणि नवरात्र देवीच्या दर्शनाशिवाय पूर्ण होत नाही। पायी दिंडी हे नवरात्र महोत्सवाचे प्रमुख आकर्षण बनते, त्यामुळे अनेक लोक नांदेडहून किंवा आजूबाजूच्या गावातून येथे पदयात्रा घेऊन येतात। सो खूप छान असं हे मंदिर आहे। आणि पाहू शकता आम्ही मंदिराच्या मध्ये नंतर लाईनमध्ये असल्यावर आम्हाला जे ते 2 तास लागले संपूर्ण दर्शन होण्यासाठी। आणि देतात मी। धन्यवाद।
मंडळाने वैष्णवी भंडारी या ठिकाणी आले 101 रुपयाची देणगी दिलेली आहे. आईवडिलांचं वळण चांगलं आहे. वा वा असंच शेवटपर्यंत राहू द्या. नवजोत सिंग